चांदूर रेल्वे शहरात रेल्वे थांब्यासाठी 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती दिनी जन आंदोलन होण्याची शक्यता आहे। या आंदोलनात स्टेशन मास्तरांना कुलूप भेट देण्यात येणार आहे। याबाबतची रेल रोको कृती समितीची बैठक मंगळवारी सायंकाळी 7 वाजता व्यापारी संघटना चांदूर रेल्वे यांचे कोषाध्यक्ष मदन कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। बैठक स्थानिक वाघ मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेली होती। बैठकीला सर्व पक्ष व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। चांदूर रेल्वे स्टेशनवर लॉकडाऊनच्या पहिले विदर्भ एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस, हावडा अहमदाबाद एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस, कुर्ला या गाड्यांचा थांबा होता। मात्र अनलॉकमध्ये सदर रेल्वे गाड्या सुरू झालेल्या असताना चांदूर रेल्वे स्टेशनवर केवळ विदर्भ एक्सप्रेसचाच थांबा देण्यात आलेला आहे। या व्यतिरिक्त इतर सुरू असलेल्या गाड्यांचा थांबा देण्यात आलेला नसून यात महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्र एक्सप्रेस ही सिंधी सारख्या छोट्या स्टेशनवर थांबत असताना चांदूर रेल्वे मात्र यातून वगळण्यात आलेले आहे। रेल रोको कृती समितीने याबाबत प्रश्न उपस्थित केलेले असून सदर प्रकार हा चांदूर रेल्वे वासियांवर अन्याय करणारा असून त्वरित या सर्व गाड्या स्टेशनवर थांबवण्यात याव्या, अन्यथा रेल्वे स्टेशन बंद करण्यात यावे। यासाठी 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती दिनाचे औचित्य साधून चांदूर रेल्वे स्टेशन मास्तरांना कुलूप भेट देण्यात येणार आहे। या आंदोलनाबाबत चर्चा व नियोजन करण्यासाठी रेल रोको कृती समितीतर्फे एक बैठक मंगळवारी सायंकाळी स्थानिक वाघ मंगल कार्यालयात संपन्न झाली। यावेळी रेल रोको कृती समितीचे अध्यक्ष नितीन गवळी, मेहमूद हुसेन व इतर सदस्य यांनी बोलताना सांगितले की सदस्य समिती ही सर्वांकरिता असून यासाठी सर्व सोबत मिळून लढा देणे महत्त्वाचे आहे। याकरिता आपल्या सर्वांची साथ रेल रोको कृती समितीला आवश्यक आहे। त्यामुळे सदर आंदोलनात पाठिंबा घेऊन सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी व्हावे अशी विनंती सर्व पक्षाचे व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना करण्यात आले। यावर उपस्थित अनेकांनी आपली मते व्यक्त केली। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।